बघा इथं क्वेश्चन नंबर 5 मधला जो बी मधला सेकंड तो काय दिलेला बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 4 क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स. ठीक आहे. तर बघा आता इथं पण आपल्याला इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीनं हा सॉल्व करायचा आहे, डेफिनेट इंटिग्रेशनच्या. मग सोल्युशन लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4 इथं काय क्यूब रूट ऑफ, बघा इथं क्यूब रूट आहे, क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस पुन्हा क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे. तर बघा याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. मग आता काय करायचं, बाय युजिंग प्रॉपर्टी, बाय युजिंग प्रॉपर्टी प्रॉपर्टी काय आहे, इंटिग्रेशन 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to a एफ ऑफ, आता बघा ए मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे. मग या प्रॉपर्टीनुसार काय होणार, जिथं जिथं एक्स असेल तिथे तिथं ए मायनस एक्स करायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 4. मग इथं येणार बघा क्यूब रूट ऑफ एक्सच्या जागेवरती काय ए मायनस एक्स, ए म्हणजे काय इथं 4 आहे, 4 मायनस एक्स प्लस 5 अपॉन इथं काय येणार अपॉन क्यूब रूट ऑफ 4 मायनस एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस ब्रॅकेटमध्ये 4 मायनस एक्स. ठीक आहे. आणि इथं काय येणार मग डी एक्स. मग बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4. ठीक आहे. इथं काय येणार क्यूब रूट ऑफ, आता बघा 5 प्लस 4 5 प्लस 4 किती येणार 9 येणार आणि मायनस एक्स ॲज इट इज. ठीक आहे. मग अपॉन इथं काय येणार क्यूब रूट ऑफ 5 प्लस 4 किती येणार 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ, आता 9 आहे बघा इथं, हा जो 9 आहे हा ॲज इट इज राहील. आणि इथं काय येणार बघा, हा -4 - 9 -4 - 9 किती होणार 5 होणार. आणि हा मायनस एक्स आणि हा मायनस मायनस प्लस एक्स होणार. ठीक आहे. प्लस एक्स आणि इथं काय येणार डी एक्स. मग बघा नेक्स्ट पेजवरती आय इज इक्वल्स टू 0 to 4. मग इथं वरती काय राहिलं क्यूब रूट ऑफ, बघा प्लस 5 मायनस 4 म्हणजे 9 मायनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस इथं क्यूब रूट ऑफ, बघा तिथं काय 5 प्लस एक्स आहे, 5 प्लस एक्सला आपण एक्स प्लस 5 पण लिहू शकतो. ठीक आहे. एक्स प्लस 5 डी एक्स. मग याला इक्वेशन नंबर 2. मग काय करायचं आता, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. मग 1 and 2 जर ॲड केलं तर काय होणार, आय प्लस आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4. बघा क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस
क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन 0 to 4. मग इथं काय येणार आहे, क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन इथं काय येणार, क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 डी एक्स. ठीक आहे. मग बघा ही इक्वेशन फर्स्ट होतं, इक्वेशन फर्स्ट बघा ही फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड, दोघांची आपण काय करतो इथं बेरीज करतोय. ठीक आहे. मग बघा दोघांचं लिमिट सेम आहे. मग लिमिट सेम असेल तर काय होणार, इकडच्या साईडला 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4. ठीक आहे. मग इथं काय येणार, क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस इथं काय येणार, क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 डी एक्स. ठीक आहे. मग इथं काय येणार, 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 4. मग बघा इथं पण 9 मायनस एक्स स्क्वेअर क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स आहे आणि इथं पण स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5, म्हणजे डिनॉमिनेटर दोघांचं सेम आहे. मग डिनॉमिनेटर एकदाच लिहायचं. ठीक आहे. मग एक तर याच्यानुसार लिहा. ठीक आहे. मग क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स. ठीक आहे. आणि न्यूमरेटरला काय होणार, ॲडिशन होणार. मग इथं काय येणार, क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स डी एक्स. मग दोघांचं काय होणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होणार बघा. मग इथं काय राहिलं, फक्त 1 डी एक्स राहिलं. मग 2i इज इक्वल्स टू 0 to 4 1 डी एक्स राहिलं. म्हणजेच 2i इज इक्वल्स टू 0 to 4. मग 0 to 4 1 डी एक्स इंटिग्रेशन काय येतं, एक्स येतं, लिमिट 0 to 4. म्हणजेच i इक्वल्स टू काय येणार, 2i इक्वल्स टू काय येणार 4 मायनस 0. म्हणजेच i इक्वल्स टू काय येणार 4/2. म्हणजेच i इक्वल्स टू काय आलं 2 आलं. ठीक आहे. i इक्वल्स टू काय आलं 2 आलं. मग बघा याच्यामध्ये पण प्रॉपर्टी यूज करायची होती एक, आणि प्रॉपर्टी यूज करून हे इझिली सॉल्व्ह होत होतं. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नेक्स्ट